सेवकों के आंदोलन के बाद बीएमसी के अधिकारियों ने की बैठक। सड़क मरम्मत कार्य भी हुआ शुरू। बीएमसी एम वेस्ट वार्ड के अंतर्गत सड़क की खस्ता हाल, नाले की साफ सफाई और कचरे के लगे अंबार से लोगों को हो रही परेशानियों को अधिकारियों तक पहुंचाने और ये सारे कार्य जल्द से जल्द पूरा करने की मांग को लेकर हाल ही में बीजेपी पार्टी से संलग्न पूर्व नगर सेवकों ने सांकेतिक आंदोलन किया था, जिसके बाद सहायक आयुक्त ने एम वेस्ट वार्ड के सभी संबंधित अधिकारियों की बैठक कर जल्द से जल्द काम पूरा कराने का आश्वासन दिया। इतना ही नहीं बल्कि सड़क के गड्ढे भरने का भी काम शुरू कर दिया गया है। प्रथमतः सर्व माझ्या नागरिकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। त्या दिवशी आम्ही इथे आंदोलन सांगितलं की आंदोलन करते म्हणून, परंतु ते आंदोलन नव्हतं। आम्ही फक्त एक आम्हाला सांगायचं होतं की जे आमचे नगरसेवक राजेश फुलवारी आहे त्यांच्या वॉर्डमध्ये जास्त प्रॉब्लेम होता आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना भेट घेणार होतो। आम्ही कोणाला सांगितलं नव्हतं की आंदोलन वगैरे करणार आहे, फक्त पोलीस स्टेशनला आम्ही लेटर दिलं होतं आणि पोलीस बांधवांनी पण सांगितलं की तुम्ही काय आंदोलन करू नका, 8-10 लोक या आणि नंतर सरांना भेटून तुमचा जो काही विषय असेल तो मार्गी लावा। त्याप्रमाणे आज मीटिंग लावलेली आहे आणि आज तुम्ही बघताल तर माझ्या वॉर्डचे सुद्धा काही ठिकाणचे खड्डे बुजवले गेलेले आहेत। आमच्या म्हणजे चेंबूर विधानसभेचा हा प्रश्न होता, कोणत्या एका वॉर्डचा नव्हता आणि त्या निमित्ताने आम्ही इथे बसलो होतो आणि त्याच्यानंतर त्याच धर्तीवर म्हणजे जर आम्ही इथे बसलो नसतो तर सर्व अधिकारी आज आले नसते। म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी असते, सेंट्रल एजन्सी असती, SP असती, हे असं सर्व प्रमुख आणि लोकांना वाटतं की हे फक्त बीएमसीचं आहे आणि बीएमसीचं असल्यामुळे लोकांना समजत नाही की फक्त एम वॉर्डचा नाही हा विषय, तर पूर्ण चेंबूर म्हणजे SPचा। आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याला चेंबूर वेस्टला की सिवरचा खूप प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यासाठी त्याचे ऑफिसर सुद्धा लागतात। सेंट्रल एजन्सीचे जे रोडचे ऑफिसर असतात ते सुद्धा पाहिजे असतात आणि सर्वांची एकत्र मीटिंग लावायची होती, त्या निमित्ताने आम्ही बसलेलो होतो। सर्वप्रथम नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। मागच्या 18 तारीखला आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे 4ही नगरसेवक एम पश्चिम विभागातले आम्ही या ठिकाणी अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलो होतो, रस्ते, हॉकर्स, पाणी या सर्व विषयात, पण आम्हाला अधिकाऱ्यांची भेट झाली नाही। त्यामुळे काहीतरी आंदोलन किंवा एक त्यांचा निषेध केला पाहिजे ज्याने आम्हाला हे भेटीला आणि चांगला रिस्पॉन्स भेटेल, म्हणून त्वरित आम्ही 4ही नगरसेवक या ठिकाणी गेटवरती बसलो आणि मग मीडियाच्या माध्यमातून एका मीडियाने त्याची एक निगेटिव्ह न्यूज बनवली की फक्त 4च नगरसेवक, त्यांच्याबरोबर कोणी कार्यकर्ते नाही। आम्हाला जनप्रतिनिधी नागरिकांनी बनवलं, आमच्या कार्यकर्त्यांच्या प्रचंड मेहनतीने आम्ही सर्व जनप्रतिनिधी बनलो। त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना त्रास न देता ज्यावेळी आम्ही दमू थकू त्यावेळी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना आवाज देऊ। आमच्या आंदोलन करण्याने, आमच्या गेटवर बसण्याने जर जनतेचे प्रश्न सुटणार असतील तर आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना का बोलवावं, हा एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न ज्याने ही न्यूज बनवून टाकली आमच्या सर्वांबद्दल निगेटिव्ह ती आहे। आणि आम्ही 4 जणच बसून या एम पश्चिम विभागातले 40 नवीन रस्त्यांचं काम या ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणार आहे। जर 4 नगरसेवक रस्त्यावर बसून जर कामं होत असतील तर का आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा, हा आमचा हेतू होता। ज्यावेळी गरज पडेल त्यावेळी 13 नाही तर 13,000 कार्यकर्ते आणण्याची धमक आमच्या सर्व नगरसेवकांमध्ये, भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आहे। याची जाण इथल्या प्रत्येकाने ज्यांनी ही रील फिरवली त्या प्रत्येकाने घ्यावी। आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत। लोकांच्या प्रश्नासाठी, जनतेच्या प्रश्नासाठी, खड्डे असो, पाणी असो, हॉकर्स असो, कोणताही प्रश्न असो, आम्ही रस्त्यावर काय आम्ही कुठेही बसू। 4 जण आम्ही 4 तास नाही, 4 मिनिटं नाही तर 4 दिवसही आम्ही कुठेच तुम्ही सांगाल तिथे रस्त्यावर बसू। जनतेचे प्रश्न सोडवणं हेच आमचं प्रणम कर्तव्य आहे, जे आम्हाला आमच्या पक्षाने सांगितलंय, जे शिकवलंय ते आम्ही करतो आणि त्याचाच परिणाम आज जसा झाला की आज सगळ्या विभागाचे अधिकारी वॉर्ड ऑफिसर यांच्या कॅबिनमध्ये बसले, AE असेल, रोड असेल, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी आले आणि सगळ्यांची एक संयुक्त मीटिंग आज या ठिकाणी घेण्यात आली आणि त्याचा परिणाम असा झाला की ऑक्टोबरमध्ये वेगवेगळ्या 40 नवीन रस्त्यांची कामं या एम पश्चिम विभागामध्ये सुरू होणार आहेत। माझ्या पण टिळकनगरमधले 4 रस्त्यांची नवीन कामं या निमित्ताने सुरू होणार आहेत। त्यामुळे जे आंदोलन आम्ही केलं, ज्याची निगेटिव्ह न्यूज जरी झाली असेल तरी आमच्या दृष्टीने ते यशस्वी झालं आणि त्याचं आज फलित आम्हाला मिळालं। धन्यवाद। आपण पाहिलं तर 18 तारखेला आम्ही 4 नगरसेवक गेटसमोर बसलो होतो। आंदोलन वगैरे हा विषय वेगळा असतो, आंदोलन कसं होतं हे आम्हालाही माहिती आहे आणि करण्याची पद्धती आमच्याकडे आहे। 4 नगरसेवक आणि आमच्याबरोबर असलेले कार्यकर्ते असे आम्ही सगळेजण तिथं बसलो आणि एक अधिकाऱ्यांना इशारा दिला की तुम्ही जर कामं केलीच नाही तर पुढील आंदोलन मोठ्या प्रमाणात आम्ही करू।
पण त्याचा इम्पॅक्ट असा झाला की लगेचच वाढदिवसानं आम्हाला बोलवलं आणि आंदोलन न करता आपण सामोपचाराने सगळी कामं करू असं त्यांनी आश्वासित केलं. 18 नंतर आज लगेचच 24 तारीख आहे. सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना आज बोलवून त्यांनी सगळ्यांची संयुक्त एक बैठक घेतली आणि सगळ्यांना इंस्ट्रक्शन दिले की नगरसेवक सांगतील ती कामं तुम्ही तातडीने चालू करा आणि खड्डेमुक्त चेंबूर झाला पाहिजे हा त्यांचा आजचा पण हे होता. त्यांनी अधिकाऱ्यांनाही त्याचे इंस्ट्रक्शन दिल्या जेवढे खड्डे कुठे असतील तर ते आज बुजवा. आणि त्याचा इफेक्ट असा आला की माझ्याकडे गेल्या 3 दिवसापासून अधिकाऱ्यांचे फोटो येत आहेत. साहेब जे खड्डे आहेत ते आम्ही बुजवतो आहे. त्यातले फोटो मी काही आपल्याला दाखवेन आता. जेव्हा एक नगरसेवक म्हणून माजी नगरसेवक म्हणून जेव्हा आम्ही आमच्या व्यथा मांडतो लोकांना घेऊन किंवा जनआंदोलन करण्याची इतकी मला वाटत नव्हतं की आम्हाला तेवढी गरज वाटली. अधिकारी आमचं ऐकतात, अधिकारी त्याच्यावर कारवाई करतात. आता आम्हाला विश्वास आहे आणि ते आज त्यांनी केलं. सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर त्यांनी बैठक करून लवकरात लवकर कामं चालू करायला सांगितली. आत्ताच सुषमजी म्हणाले की चेंबूरमधल्या 40 रस्त्यांची कामं 15 ऑक्टोबरपासून चालू होतील आणि ते येत्या जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होतील असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे. नक्कीच ते पूर्ण होतील. एक आणखीन सेवरेजचं एक काम होतं. सेवरेजच्या कामासाठी पण आम्ही थोडं भेटलो त्यांना आणि गेली अनेक वर्ष सेवरेजचं काम प्रलंबित आहे. ते पूर्ण करण्यासाठी त्याचं अमरमाल इथलं फंक्शनिंग चालू करण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी ते मान्य केले की लवकरात लवकर आपण तो साधारण डिसेंबरपर्यंत तो प्लांट आपण कार्यान्वित करू असं त्यांनी आश्वासित केलं आहे. त्यामुळे लोकांची सेवरेज हा मलनिर्माण वाहिनीचा जो प्रश्न आहे भेडसावतो आम्हाला चेंबूरवासियांना. मग सुभाषनगर असो, कुर्ला असो, माझा चेंबूर कॅम्प असो, टिळकनगर असो, या सर्वांना भेडसावणारा जो प्रश्न आहे सेवरेजचा तोही कार्यान्वित होईल, निकाल निघेल असं त्यांनी आश्वासित केलं आणि नक्की आम्हाला विश्वास आहे की हे कामं होतील. पहले तो देश के सभी जनता को नवरात्रि की बहुत बहुत शुभेच्छा और नवरात्रि सबकी अच्छी माता जी सबकी मनोकामना पूरी करें तो सभी को शुभेच्छा देना चाहता हूँ. जो हम उस दिन 18 तारीख को जो धरने पे बैठे थे पहले तो सभी अधिकारी को हमने सूचित किया था कि भाई हम लोग आपसे मिलना चाहते हैं और जो खड्डे रोड का जो समस्या है वो पूरी तरह हालत दिन ब दिन खराब होती जा रही है. जो गणपति में भी आपने बराबर नहीं किया था तो इन्होंने सेंट्रल और वार्ड के इनके एक दूसरे पे इन्होंने ढकल रहे थे. उसमें वो ढकलने पे लोग ना कार्य पूरा कर रहे थे. तभी उन्होंने हमको बोला ठीक है आप आइए बात करते हैं. तभी बात करने पे भी उन्होंने बराबर हमसे बात नहीं करने का अधिकारी लोग जगह पे नहीं थे. इसके लिए हमने फिर ताबड़तोड़ हमने फिर वहाँ पे धरने पे हम बैठने के गेट के बाहर हमने वहाँ पे धरना दिया. वो धरना देने का उद्देश्य है कि पब्लिक के हित में उद्देश्य था, पब्लिक का विषय था, हमारा कोई पर्सनल विषय नहीं था. उसमें अधिकारियों की नाकामियों की वजह से कुछ अधिकारी लोग सुन रहे नहीं थे. तो जो खासकर रोड का विषय था तो उसमें फेरी वाले का भी विषय था, रोड वाले का विषय था. तो इसके लिए हम वहाँ पे धरने बैठे. और कुछ मूर्ख लोग को उसको धरना न देख के वो उसको संख्या में गिन रहे हैं. अरे बीजेपी के कार्यकर्ताओं की संख्या कम है क्या? आज देश में सबसे बड़ी पार्टी बीजेपी पार्टी है. उसके एक दिन पहले हमने जब यहाँ पे क्या नाम सभा की थी तो लाखों की संख्या में आए थे. हमारे यहाँ से कम से कम 150-200 कार्यकर्ता गए थे. तो हम 4 नगर से उठ के आ जाएंगे तो हम लोग 5000-2000 कार्यकर्ता बीजेपी के यहाँ पे आंदोलन में कोई बड़ी बात नहीं है. पर ठीक है वो मूर्ख लोग हैं. उन्होंने ना हमारे मोर्चे का मुद्दा ना छोड़ के संख्या पे गए. तो उनकी मेंटेलिटी वही है. वो तो देखो किस बारे में बैठे जमीन पे इनके. और उसमें उन्होंने ये प्रचार चालू किया कि राहुल गांधी का वोट के बारे में उसके बारे में बोले. अरे राहुल गांधी को पंजाब में जब पानी भर गया था किसान लोग से मिलने गए तो ट्रैक्टर से नीचे नहीं उतर रहे थे. चलो हमको उससे क्या लेना देना कुछ नहीं है. पर हम लोग पब्लिक के विषय जहाँ पे लाके वो हद में वो ये जो रोड का जो खास विषय है, रोड में जो खड्डे हैं वो नहीं भर रहे थे. उसकी वजह से हमने वहाँ पे धरना दिया था. तो धरने का जो ये निर्णय दिया है सारे अधिकारी सब साथ में आए और हमारा जो विषय है तो समझ के लिए और उसी रात को उन्होंने काम भी चालू किया. और कुछ और काम पेंडिंग है वो भी उन्होंने बोला हम जल्द से जल्द चालू कर देंगे और उन्होंने हमारी बात पूरी की.